In the applications of sine rule, cosine rule, projection rule, the first application is half angle formulae. Half angle formulae. In triangle ABC, ABC हा जर ट्रायंगल असेल तर त्याचे ए बी आणि सी या तीन अँगल्ससाठी हाफ अँगल दॅट इज साइन ए बाय 2, साइन बी बाय 2, साइन सी बाय 2 या तिन्हीचा एक ग्रुप आपण पाहिला. याचं डेरिव्हेशन कंप्लीट केलं होतं आपण. हे दोन डेरिव्हेशन्स तुम्हाला कंप्लीट करायला सांगितलेले होते. कंप्लीट झालेत? येस सर. हो सर. ओके, सेम रिझल्ट्स मिळाले? हो सर. हो सर. येस. दिस इज द डेरिवेशन फॉर फर्स्ट साइन ए बाय 2. साइन ए बाय 2 या रूलचं हे डेरिवेशन. इन द सिमिलर वे बाकी दोन डेरिवेशन कंप्लीट करता येतील. नाउ वी आर मूव्हिंग टुवर्ड्स द कॉस ए बाय 2. साइन ए बाय 2 आणि कॉस ए बाय 2च्या डेरिवेशनमध्ये बऱ्याच सिमिलॅरिटीज आहेत. म्हणजे फर्स्ट वन, इन ट्रायंगल ABC A प्लस बी प्लस सी इक्वल टू 2S. हे पहिलं वाक्य तर ॲज इट इज राहणारच आहे. इन ट्रायंगल ABC A प्लस बी प्लस सी इक्वल टू 2S. आता याला कसं यूज करायचं ते आपल्याला पुढे सिम्प्लिफिकेशनमध्ये यूज करता येईल. हे पहिलं वाक्य ॲज इट इज. आपल्याला साइन ए बाय 2चा फॉर्म्युला यूज करायचं फाइंड करायचा होता. त्यावेळी आपण 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 इक्वल टू 1 मायनस कॉस थिटा हा एक प्रिव्हियस हाफ अँगल फॉर्म्युला यूज केला ट्रिग्नोमॅट्रीमधला. 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 इक्वल टू 1 मायनस कॉस थिटा. मग आता जर आपल्याला कॉस ए बाय 2 ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे तर कुठला रिझल्ट वापरावा लागेल? बघा यात. टू कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस 1. येस. cos theta is equal to 2 cos square theta by 2 minus 1. फॉर्म्युले सगळे आपल्या समोर आहेत. त्याचे डिफरंट फॉर्म पण आपल्या समोर आहेत. साइन स्क्वेअर ए बाय 2 याची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण हा 2 साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2 इक्वल टू 1 मायनस कॉस थिटा हा रिझल्ट वापरला. आता आपल्याला कॉस थिटा बाय 2 म्हणजे कॉस ए बाय 2 ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. थोडंसं जवळच पाहायचं. इथेच खूप लांब इकडे तिकडे एवढी मोठी गर्दी आहे फॉर्म्युलांची, मग त्यात कुठे शोधायचं असं पण नाही आहे. त्याच्याच जवळचा त्याच्याच आधीचा तसाच फॉर्म 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 यालाच आपण 1 मायनस कॉस थिटा ऐवजी 1 प्लस कॉस थिटा असे लिहू शकतो. 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 इक्वल टू 1 प्लस कॉस थिटा. म्हणजे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फक्त मायनस प्लसचा डिफरन्स आहे. म्हणून या डेरिव्हेशनमध्येही फक्त तेवढाच डिफरन्स येतो. बाकी सगळी प्रोसिजर सिमिलर राहते. जशी या साइन ए बाय 2 साठी प्रोसेस आहे त्याच प्रकारे कॉससाठी पण येते. फक्त इथे मायनस ऐवजी प्लस येतो. म्हणजे काय? आता इथे आपण टर्म लिहिणार 2 कॉस स्क्वेअर
ए अपॉन 2 कॉस स्क्वेअर ए अपॉन 2 इक्वल टू 1 प्लस कॉस ए असं लिहिता येईल. आणि याला फॉर्म्युला आपण वापरला आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 इक्वल टू 1 प्लस कॉस थिटा. ओके. आता इथे 1 प्लस कॉस ए साठी कोसाइन रूल यूज करता येऊ शकतो, सेम ॲज प्रिव्हियस. काय कोसाइन रूल कॉस ए साठी? बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. तुमच्याकडे जर साइन ए बाय 2चं आपण घेतलेलं डेरिव्हेशन अवेलेबल असेल तर ते समोर ठेवा तुमच्या, म्हणजे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये प्रत्येक स्टेपला काय काय व्हेरिएशन आहे ते तुम्हाला कम्पेअर करता येईल. आणि अकॉर्डिंगली पुढच्या 2 डेरिव्हेशनमध्ये मग तेच चेंजेस होतील फक्त. साईनच्या डायरेक्शनमध्ये इथे 2 साइन स्क्वेअर ए बाय 2 होता इक्वल टू 1 मायनस कॉस ए. त्याऐवजी 1 प्लस कॉस ए आला. 1 प्लस कॉस ए साठी कोसाइन रूल. पुढची स्टेप आपण क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन करणार, बरोबर. क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन काय होईल? ॲडिशन केलं तर 2bc प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc, बरोबर. आता मागच्या साईनच्या डेरिव्हेशनमध्ये या स्टेपला काय केलं होतं? क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन झाल्यानंतर ही प्लस ए स्क्वेअरची टर्म आधी लिहिली होती आणि या तिन्ही टर्ममधून मायनस कॉमन घेतला होता. तो बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc तयार झाला होता, बरोबर. तसं आता इथे यातनं काही कॉमन घ्यायची गरज नाही, ऑलरेडी तो एका स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2bc याला काय लिहिता येईल? बरोबर आहे. त्याला आपण जागेची अदलाबदल करून त्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. हा 2bc इकडे लिहायचा, बी स्क्वेअर इकडे लिहायचा, पण त्याच्यासाठी एक स्टेप द्यायची पण गरज नाही. आता आपण ऑब्झर्वेशन आपले वाढायला पाहिजेत. बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2bc ह्या टर्मला आपण काय लिहू शकतो? बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. ओके. त्यानंतर आता ही टर्म कुठल्या फॉर्ममध्ये? आहे का? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये, मागच्या सारखंच. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आहे. मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरलाच आपण ए प्लस बी इंटू ए मायनस बी असं लिहू शकतो, बरोबर. म्हणजेच इक्वल टू याला लिहिता येईल ए प्लस बी म्हणजे बी प्लस सी प्लस ए, बरोबर. आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी म्हणजेच बी प्लस सी मायनस ए. त्यात तरी मायनसचा थोडासा
त्रास होता, इथे तर तो पण नाही आहे. आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटर काय 2bc. ओके, लक्षात आलं इथपर्यंत काय केलंय ते? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला ए प्लस बी इंटू ए मायनस बी, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. यानंतरची स्टेज काय होती? फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 मधून व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्या आहेत. आता जर पहिला ब्रॅकेट आपण ऑब्झर्व केला, बी प्लस सी प्लस ए म्हणजेच ए प्लस बी प्लस सी, Yes. बरोबर आहे. बी प्लस सी प्लस ए म्हणजेच ए प्लस बी प्लस सी. मग त्या ए प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू आपण डायरेक्ट काय लिहू शकतो? Oh, yes. म्हणजे पहिल्या ब्रॅकेटचं काम झालं, 2s लिहिता येईल. या ब्रॅकेटमध्ये बी प्लस सी मायनस ए, म्हणजे आपल्याला आधी याच्यावरून बी प्लस सी ची किंमत काढावी लागेल. फ्रॉम इक्वेशन 1 इथे आपण ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवू बी प्लस सी ची व्हॅल्यू 2s minus a. बरोबर आहे. म्हणजेच इक्वल टू काय येईल? पहिला ब्रॅकेट बी प्लस सी प्लस ए म्हणजे, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2s मायनस ए, आणि परत इथे एक मायनस ए आहे तो तसाच. बी प्लस सी ची किंमत 2s मायनस ए, आणि आणखी एक मायनस ए पहिला आहे तो तसाच. डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला 2bc तसंच. यातला एक 2 आपण इथेच कॅन्सल करून टाकू. एस इन ब्रॅकेट, ब्रॅकेटमध्ये काय आलं? 2s minus 2a. 2s मायनस 2a अपॉन bc. आता आपली लेफ्ट साईडची टर्म काय आहे? लेफ्ट साईडला 2 cos स्क्वेअर ए बाय 2 इक्वल टू, या ब्रॅकेटमधून 2 कॉमन येईल म्हणजे 2s इन ब्रॅकेट s मायनस ए अपॉन bc. त्यातला हा 2 कॅन्सल झाला. ही कॉस स्क्वेअर ए बाय 2 ची व्हॅल्यू झाली. आपल्याला कॉस ए बाय 2 पाहिजे, मग दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेता येईल. स्क्वेअर रूट जर घेतलं तर कॉस ए बाय 2 इक्वल टू काय येईल? कॉस ए बाय 2 ची व्हॅल्यू स्क्वेअर रूट ऑफ s इन ब्रॅकेट s मायनस a अपॉन bc. s इन ब्रॅकेट s मायनस a अपॉन bc. That is the result for cos a upon 2. Okay, cos a upon 2 त्याचा हाफ अँगल फॉर्म्युला रूट s इंटू s मायनस a अपॉन bc. म्हणजे आता या आपल्या फॉर्म्युलांच्या लिस्टमध्ये आपण जर त्याला ॲड केलं तर cos a बाय 2 cos a बाय 2 काय आला? रूट ऑफ s मायनस a अपॉन bc. तर
तर यावरून तुम्ही आता सांगू शकता कॉस बी बाय 2 काय येणार बरं? root of a into s minus b upon ac. एस इन ब्रॅकेट S minus B upon S minus b upon एस मायनस बी अपॉन ac. ए सी आणि कॉस सी अपॉन 2 काय येणार? Root of s into s minus b upon ab. रूट ऑफ S minus B upon AB. एस इंटू एस मायनस सी अपॉन ए बी दॅट इज कॉस सी अपॉन 2. Likewise, sin a by 2, sin b by 2, sin c by 2, cos a by 2, cos b by 2, cos c by 2. फक्त हे दोन रिझल्ट लक्षात घेतले की बाकीचे चारही त्याच्यावरून लिहिता येतात बाय ऑब्झर्वेशन ऑफ सिमेट्री. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल यू कंप्लीट दिस cos a by 2 and from that also find cos b by 2 and cos c by 2. ते डिराइव्ह करा लगेच. या प्रकारे कंबाईन करता येतील कॉसचे सर्व रिझल्ट्स. ओके, या प्रकारे व्हॅल्यू झाल्यात, चेक करा. cos b by 2 आणि cos c by 2. Yes sir. अशा चालेल. आता राहिले 3 शेवटचे. टॅन काय करता येईल त्यात? Yes, sin and cos ला divide करून येते sir. येस, Sir, sin theta by 2 upon cos theta by 2 करून साइन थीटा बाय 2. आणि upon cos theta by 2. येस, टॅन ए बाय 2 म्हणजे साइन ए बाय 2 अपॉन कॉस ए बाय 2 लिहिता येईल. टॅन ए बाय 2 लाच हो सर. साइन ए बाय 2 अपॉन कॉस ए बाय 2 असं आपण लिहू शकतो, कारण टॅन म्हणजेच साइन अपॉन कॉस असतो. आता पहा, सगळ्यात सिंपल डेरिवेशन याचंच. टॅन ए बाय 2 इक्वल टू साइन ए बाय 2 अपॉन कॉस ए बाय 2. साइन ए बाय 2 चा काय फॉर्म्युला आहे? आपण डिराइव्ह केल्यामधलाच, याच ग्रुप मधला. In bracket S minus C upon BC. स्क्वेअर रूट ऑफ एस मायनस बी एस मायनस सी अपॉन बी सी, बरोबर. आणि कॉस ए बाय 2 स्क्वेअर रूट ऑफ एस इन ब्रॅकेट एस मायनस ए अपॉन बी सी. ओके, आता दोन्ही रूटचा रेशो आहे, ते दोन रूट आपण कंबाईन पण करू शकतो आणि एकाच रूटमध्ये टर्म लिहिता येईल आपल्याला. म्हणजेच एस मायनस बी एस मायनस सी अपॉन बी सी डिवायडेड बाय एस इंटू एस मायनस ए अपॉन बी सी. એટલે हे बी सी कॅन्सल होतील आणि इक्वल टू टर्म येईल फक्त स्क्वेअर रूट ऑफ
s minus b into s minus c divided by s in bracket s minus a. बघा बरोबर आहे का ते? स्क्वेअर रूट एस मायनस बी एस मायनस सी अपॉन एस इंटू एस मायनस ए. साइन ए बाय 2 आणि कॉस ए बाय 2 चेच डायरेक्ट रिझल्ट्स त्यामध्ये आपण यूज केले. येस सर. याच प्रकारे टॅन ए बाय 2 आणि टॅन बी बाय 2 सॉरी टॅन बी बाय 2 आणि टॅन सी बाय 2 हे पण तयार करा. हा एक कंप्लीट ग्रुप आता इथं येऊ शकतो. टॅन ए बाय 2 काय येतोय? root of s minus b into s minus c आता upon पहा. s into s minus. हे दोन जर माहिती असतील तर डायरेक्ट पण लिहिता येतो टॅनचा रिझल्ट. डेरिवेशनमुळंच आपल्या लक्षात आलं की काय सिम्प्लिफिकेशन होत आहे आणि ते कशा प्रकारे टर्म शिल्लक राहत आहेत. हा डिनॉमिनेटरचा बी सी सारखा कॅन्सल झाला. टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस असतं, मग साइनचा न्यूमरेटर अपॉन कॉसचा न्यूमरेटर. कन्फ्युजन जिथं होतं तिथं आपण अशा प्रकारे ट्रिक्स यूज करायला पाहिजेत. त्यानंतर टॅन बी बाय 2 याचा रिझल्ट काय येणार? स्क्वेअर रूट ऑफ s minus a into s एस मायनस ए एस मायनस सी अपॉन एस इंटू upon s bracket s minus b. एस मायनस बी. आणि टॅन सी बाय 2 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ s minus a bracket close s minus b bracket close upon s bracket s minus c. yes. So these are the हाफ अँगल फॉर्म्युले. हे सगळे फॉर्म्युले एकत्रितपणे अशा प्रकारे तुमच्याकडे लिहिलेले असणं आवश्यक आहेत. लिहिलेत का सर्व असे? बघा एकत्र. डेरिवेशन सगळे झालेले असतील सेपरेट सेपरेट, पण सर्व फॉर्म्युले हे एकत्रितपणे या पद्धतीने लिहिलेले असणं आवश्यक आहे. कारण यांचा एक्झाम्पल्समध्ये डायरेक्ट यूज करायचा आहे. सिम्प्लिफिकेशनसाठी एक्झाम्पलमध्ये हे डायरेक्ट यूज करायचे आहेत फॉर्म्युले. दॅट इज हाफ अँगल फॉर्म्युले. ओके. कळलं हे ॲप्लिकेशन? Yes. त्यानंतर सेकंड ॲप्लिकेशन यामध्ये आहे एरिया ऑफ ट्रँगलचं. नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे एरिया ऑफ ट्रँगल. आता एरिया ऑफ ट्रँगल याच्या आपल्याकडं अवेलेबल रिझल्ट्स काय आहेत? एक मुख्य रिझल्ट आपल्याला माहिती आहे 1/2 बेस इंटू हाईट. ट्रँगलचा एरिया म्हटलं की हा रिझल्ट आपल्याला पटकन आठवणारा रिझल्ट आहे. 1/2 बेस इंटू हाईट. दुसरा आहे तो हेरॉन्स फॉर्म्युला स्क्वेअर रूट एस एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सीचा. तोही आपल्याला प्रूव्ह करायचा आहे, पण याच्या नंतरच्या सेक्शनमध्ये. त्याच्या आधी आपल्याला एरिया ऑफ ट्रँगलचे आणखी काही फॉर्म्युले आहेत जे आपल्याला अँगलच्या साईड्स त्याचे ट्रँगलच्या साईड्स आणि त्याचे अँगल्स यावरून एरिया फाइंड करण्यासाठी ते वापरता येतात. म्हटलं ॲज युजल एक रिझल्ट आपण प्रूव्ह करणार, बाकीचे 2 तुमच्यासाठी. सेकंड ॲप्लिकेशन एरिया ऑफ ट्रँगल.
area of triangle. For this one, we'll consider a triangle. एक ट्रायंगल आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे, एनी जनरल ट्रायंगल. So this is suppose any triangle ABC. ज्यामध्ये आपण ट्रायंगलच्या ए या व्हर्टेक्स पासून एक परपेंडिक्युलर काढला जी असेल त्या ट्रायंगलची हाईट AD. साइन रूलच्या डेरिव्हेशनच्या वेळी आपण ही कन्सेप्ट यूज केलेली आहे. इव्हन साइन रूलची डेरिव्हेशन प्रोसेस सुद्धा या एरिया ऑफ ट्रायंगल वरून कंप्लीट करता येते. इन ट्रायंगल ABC विथ युजल नोटेशन्स, अँगल ए च्या समोरची साइड म्हणजे BC इक्वल टू असेल स्मॉल a, AC इक्वल टू असेल स्मॉल b आणि AB इक्वल टू असेल स्मॉल c. बरोबर आहे. अँगल ए च्या समोरची साइड म्हणजे BC, त्याला आपण स्मॉल a ने डिनोट करतो. अँगल B समोरची साइड म्हणजे स्मॉल b आणि अँगल C समोरची साइड म्हणजे स्मॉल c. आता यात जर आपण इन ट्रायंगल ADB हा ट्रायंगल जर गृहीत धरला, या ट्रायंगल मध्ये साइन बी अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस लिहिता येतं. बरोबर आहे. इन ट्रायंगल ADB साइन B इक्वल टू AD अपॉन AB असं लिहिता येईल. म्हणजेच AD इक्वल टू AB साइन B म्हणजेच AD इक्वल टू C साइन B लिहिता येईल. त्या ट्रायंगलची हाईट आपण फाइंड करून घेतली. ट्रायंगलची हाईट आणि बेस BC तो तर A माहित आहे आपल्याला स्मॉल a. मग आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू काय लिहू शकतो, 1/2 बेस इंटू हाईट. बेस म्हणजे BC, हाईट म्हणजे AD अँड दॅट इज इक्वल टू 1/2 BC म्हणजेच A आणि AD म्हणजेच C साइन B. यावरून एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय मिळाला,
1/2 AC साइन बी. एरिया ऑफ ट्रायंगलचा काय रिझल्ट मिळाला? 1/2 AC साइन बी. AC साइन बी आपण अँगल बी गृहीत धरला त्यावरून. जर ट्रायंगल एडीसी घेतला असता आपण आणि साइन सी काढला असता तर रिझल्ट डिफरंट मिळाला असता. आणि जसं आपल्याला मागचे ग्रुप सिमेट्रीनुसार मिळालेले आहेत AC साइन बी, तसे आणखी 2 रिझल्ट काय मिळतील बरं सिमिलरली मध्ये? येस, एरिया ऑफ ट्रायंगलचा एरिया ऑफ ट्रायंगल ABC याचा एक रिझल्ट मिळाला 1/2 AC साइन बी. बाकीचे 2 रिझल्ट काय होतील? 1/2 AC cos sin C. 1/2 AB sin AB साइन सी. आणि तिसरा BC sin A. BC साइन ए. हे आणखी 3 फॉर्म्युले आहेत एरिया ऑफ ट्रायंगलचे. इव्हन साइन रूल प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा हे रिझल्ट वापरता येतील. साइन रूलच्या डेरिव्हेशनमध्ये सुद्धा याच प्रकारे गेलेलो आपण, हाईट फाइंड केली. म्हणजे यात हा जो ट्रायंगल आहे बघा तुम्ही, इन ट्रायंगल ADC जर लिहिला, इन ट्रायंगल ADC तर साइन सी ची व्हॅल्यू काय येईल? AC upon AD. साइन सी म्हणजे अपोजिट साइड AD AD upon AC. अपॉन AC, AC. कारण इथं हायपोटेनियस AC गृहीत धरावं लागेल. म्हणजेच AD इक्वल टू काय येतो? AC साइन C म्हणजे B साइन C. बरोबर आहे? AC साइन C म्हणजे B साइन C. आणि मग एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला जर टाकला, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू 1/2 BC. बेस तर तोच आहे, या ट्रायंगल ABCचा बेस तर तोच ठेवला आपण BC. बेस BC म्हणजे A आणि AD म्हणजे B साइन C, म्हणजे तो मिळेल AB साइन C. हा दुसरा फॉर्म्युला तयार करता येतो. आता तिसरा फॉर्म्युला तयार करण्यासाठी फक्त काय करावं लागेल? बेस बदलावा लागेल, कारण त्यात साइन A हा अँगल तयार व्हायला पाहिजे. त्यासाठी एकतर AC हा बेस घ्या किंवा AB हा बेस घ्या, कुठलाही एक बेस घ्या. त्यावरून तिसरा रिझल्ट पण प्रूव्ह करता येऊ शकतो. ओके, पण काय आवश्यकता नाही, आपण सिमिलरली मध्ये लिहू शकतो. हे आधी 2 रिझल्ट लिहून घ्या. मग हे तिन्ही फॉर्म्युले एकत्रितपणे या प्रकारे लिहून घ्या. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू 1/2 AB साइन C, 1/2 BC साइन A, 1/2 AC साइन B. 3 पैकी कुठल्याही फॉर्ममध्ये यूज करता येईल.
झालं ना. यावरून आपल्याला आता तयार करायचा आहे फॉर्म्युला, जो एरिया ऑफ ट्रायंगलचा फार पूर्वीपासून आपण यूज करत असलेला फॉर्म्युला आहे तो, दॅट इज हेरॉन्स फॉर्म्युला. हिरोज फॉर्म्युला म्हणतात काही जण त्याला. इट्स बेसिकली हेरॉन. एरिया ऑफ ट्रायंगलचा हा फॉर्म्युला. मग आता याचं डेरिव्हेशन एकदम सिंपल आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC याचा या तीनपैकी कोणताही फॉर्म्युला घ्या, कुठलाही एक फॉर्म्युला वापरून आपण याला प्रूव्ह करू शकतो. तसंच फॉर्म्युला शेवटी एकच मिळणार आहे याच्यात, पण यूज आपण या तीनपैकी कुठल्याही एकाचा करू शकतो. कुठला घ्यायचा? समजा फर्स्ट घेऊ 1/2 AC sin B. तर तुम्ही प्रॅक्टिस करत असताना या फॉर्म्युल्याने एकदा प्रूव्ह करायचं, या फॉर्म्युल्याने एकदा प्रूव्ह करायचं. ओके. 1/2 AC sin B आपण घेऊ. यात 1/2 ॲज इट इज ठेवला, AC ॲज इट इज, साइन B याला आपल्याला यूज करायचा आहे जुना हाफ अँगल फॉर्म्युला, साइन थिटावाला. साइन थिटाचा हाफ अँगल फॉर्म्युला काय असतो? साइन थिटा sin theta upon 2 cos theta. 2 sin theta by 2 into cos theta by 2. Theta. हा जुना हाफ अँगल फॉर्म्युला, त्याची एक स्टेप, आणि नवा हाफ अँगल फॉर्म्युला, त्याची एक स्टेप. डेरिव्हेशन कंप्लीट. ओके. म्हणजे साइन B यालाच आपण लिहू शकतो 2 sin B by 2 into cos B by 2. 2 sin B by 2 into cos B by 2. ओके. पैकी हे 2 कॅन्सल झाले, दोन्ही टर्ममधला 2 कॅन्सल झाला. शिल्लक राहिला AC इंटू, आता नवीन हाफ अँगल फॉर्म्युल्यानुसार साइन B by 2 आणि cos B by 2. साइन B by 2 ला काय लिहिता येईल? S minus C in bracket S minus A upon C. स्क्वेअर रूट ऑफ S minus A इंटू S minus C अपॉन AC. बरोबर आहे का? मल्टीप्लाइड बाय कॉस B by 2. आपण B साठी फॉर्म्युला वापरतोय. कॉस B by 2 चा फॉर्म्युला स्क्वेअर रूट ऑफ S into S minus B of A. S इंटू S मायनस B अपॉन AC. बरोबर. S इंटू S मायनस B अपॉन AC. आता यामध्ये हे दोन्ही स्क्वेअर रूट्स मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत, ते एकत्र होऊ शकतात. हे बाहेरचा AC ॲज इट इज,
पैकी डिनॉमिनेटरला इथे आहे ए सी, इथे पण आहे ए सी. रूट ए सी इंटू रूट ए सी, त्याचं रूट इलिमिनेट होऊ शकेल, बरोबर आहे. रूट ए सी इंटू रूट ए सी, Yes. रूट इलिमिनेट होईल. आणि रूट जर इलिमिनेट झालं तर न्यूमरेटरला काय येतील, फक्त एस मायनस ए, एस मायनस सी. दुसऱ्या रूटला पण याच्यातच घेता येईल, एस इंटू एस मायनस बी. आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला रूट ए सी इंटू रूट ए सी, म्हणजे तो राहिला ए सी. हे ए सी कॅन्सल झाले. आणि मग एरिया ऑफ ट्रायंगलचा काय फॉर्म्युला मिळाला, स्क्वेअर रूट ऑफ, हा एस आपण आधी लिहू, एस इंटू एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी. आहे का एरिया ऑफ ट्रायंगलचा हा फॉर्म्युला, आठवतोय का, हो सर. यूज केलेला आहे कधी. तर 8वीला होता. येस, पण त्याचं डेरिवेशन इथे आहे. आपण फक्त तसाच वापरला आत्तापर्यंत. एस म्हणजे सेमी पेरिमीटर, ए बी सी म्हणजे ट्रायंगलच्या साईडच्या लेंथ. पण त्याच्या डेरिवेशनसाठी बघा काय काय रिक्वायरमेंट होत्या. म्हणजे ही ट्रिग्नॉमेट्री आवश्यक होती, त्याच्यानंतर हे सगळे साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल, त्याच्यावरून तयार होणारे हाफ अँगल फॉर्म्युले, त्याच्यावरून तयार होणारे एरिया ऑफ ट्रायंगलचे फॉर्म्युले, आणि त्या सगळ्यांवरून मग हा तयार झालेला आहे. तर हा आपण तयार केला ट्रायंगलच्या एका फॉर्म्युल्यावरून. तुमचं वर्किंग असं आहे, प्रॅक्टिस वर्किंग, की ट्रायंगलचेच एरियाचे आपल्याकडे आणखी 2 फॉर्म्युले आहेत, याचा यूज करून एक आणि याचा यूज करून एक. फॉर्म्युला मिळणार हाच, तिघांचे 3 फॉर्म्युले वेगळे मिळणार नाहीत, एकच मिळणार. ते तयार करून पाहायचे. ओके, कंप्लीट दिस. ओके.